गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसेच जमा झालेले नाहीयेत। ई-केवायसी पूर्ण झाले तरी खात्यात पैसे न आल्यानं महिलांमध्ये रोष पाहायला मिळतोय। शेकडो महिला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या। या संदर्भात महिलांची बातचीत केली आहे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। ज्याने गरज नाही त्यांना भेटले आणि ज्याने खरोखर ज्या महिला करत होता त्यांना बिलकुल भेटलेले नाही। मग असं का सर्वांना भेटलेच पाहिजे सर। ज्या महिला थकीत होता बाकी त्यांना त्यांचे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळालेच पाहिजे। आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे। ई-केवायसी पुन्हा एकदा केलीच पाहिजे। आम्ही पात्र असून सुद्धा अपात्र म्हणतायत। आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरी ती रिजेक्ट दाखवतायत। या ज्या लाभार्थी आहेत त्या गरजू आहेत, त्यांना या लाभाची गरज आहे। हे सरकारने मान्य करावं आणि ही ई-केवायसी काय प्रक्रिया सावळा गोंधळ मांडलाय हे पूर्णपणे थांबवावं आणि आमचं सगळ्यांचं जे राहिलेले दोन महिन्यांचा लाभ आहे ते पूर्ण सरकारने द्यावा। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मुलाखती संपन्न झाल्यात। भाजपकडून 63 गटांसाठी तब्बल 700 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात। या मुलाखतींसाठी भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। निवडणुकीसाठी युती संदर्भात शिवसेनेसोबत बैठक होणार असल्याची माहिती। 5 वाजता ती बैठक आहे आणि आमचेही खासदार कराड साहेब, आमचे आमदार प्रशांत बमजी आहेत, आमच्या अनुराधाताई चव्हाण आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत संजय खंबायतेजी, आमचे सुहास शिरसाट आणि आमचे आमदार संजय केळेकर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आमची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही नक्कीच युतीचा सगळं आमचं ठरेल आणि ही जिल्हा परिषदची निवडणूक आम्ही महायुतीमध्येच लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।